गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय 6 जून 2020। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण दोन महत्त्वपूर्ण लेखावरती चर्चा करणार आहोत, ती पण विश्लेषण स्वरूपामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, रश्दी आणि राखणदार यामध्ये हा जो लेख दिलेला आहे, तर यामध्ये जे आहे इंदिरा गांधी यांच्याशी संघर्ष करण्याची हिंमत भारतीय लोकांनी दाखवली होती। त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनीही मूक संघर्ष केला होता, हे आपल्याला सुद्धा माहीत आहे। तर याविषयी आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत। दुसरा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मात करायची झाली तर यामध्ये जे आहे अन्य कोणत्याही इतक्या प्रचंड देशाप्रमाणे चीनमध्येही हजारो बँका आहेत, या स्वरूपाचा हा लेख आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। चला तर मग पहिला आणि महत्त्वपूर्ण लेखाची माहिती घेऊया, रशिदी आणि राखणदार। विद्यार्थी मित्रांनो, राखणदार म्हणजे रखवालदार अशा स्वरूपाचा आणि रशिदी म्हणजे हे एका व्यक्तीचे नाव आहे। तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। पोलीस हत्या, वर्णद्वेष यांविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या लोकांप्रमाणेच पोलीस, सेनादल, धार्मिक संस्था यातील अनेकांनी अमेरिकेचे सावधपण दाखवून दिले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की वर्णद्वेष सध्या अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी ह्या लेखाची तुलना जी आहे ते मागे इंदिरा गांधी माजी पंतप्रधान यांच्या काळामध्ये काही अशा घटना घडल्या होत्या, त्या संदर्भात हा जो लेख आहे तो तुलनात्मक आहे। इंदिरा गांधी यांच्याशी संघर्ष करण्याची जी हिंमत आहे ती भारतीय लोकांनी दाखविली होती। त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनीही मूकसंघर्ष केलाच होता। तशी हिंमत दाखवणारे लोक सध्या अमेरिकेत आहेतच, हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे। तर स्वतःवर पराकुटीचे प्रेम करणारी, आत्मावरती वास्तवाचे भान सुटणे, खुशमस्कऱ्यांना आणि हैवांना प्रोत्साहन देणे, सत्य सांगणाऱ्यांना मात्र अविश्वास, स्वतःची प्रतिमा कशी रंगविली जात आहे यावर असू नये इतके लक्ष, पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेल्या बुलडोझरसारख्या निर्णय घेण्याचा स्वभाव, ही यादी सलमान रशिदी यांनी सुद्धा केली आहे। तर ही यादी करताना त्यांनी इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे लष्करशाह झिया उल हक्क यांचे सुद्धा नाव घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प सध्या जे करत आहेत की वेगवेगळे आदेश काढणे, म्हणजे स्वतःची प्रतिमा व्यवस्थित रंगविण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, अशा स्वरूपाची यादी जी आहे ती सलमान रशिदी यांनी केलेली आहे। तर या यादीमध्ये इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे लष्करशाह जे आहेत ते झिया उल हक्क यांची सुद्धा नाव घेण्यात आलेली आहेत। आणि ही स्वभाव वैशिष्ट्ये जी आहेत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचीही असल्याचे रशिदी यांनी म्हटले आहे। तेही कुठल्याही समाज माध्यमातून नव्हे, तर द वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित अमेरिकी दैनिकातील लेखामध्ये ट्रम्प हे हुकुमशहा प्रवृत्तीचे आहेत, पोकळ आहेत आणि म्हणूनच अमेरिकेने यापुढे सावध राहावे, असे सुद्धा रशिदी यांचे म्हणणे सुद्धा त्यांनी व्यक्त केलेले आहे। द वॉशिंग्टन पोस्ट। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला कोणत्या आंतरराष्ट्रीय बातम्या ज्या आहेत त्या व्यवस्थित स्वरूपाच्या जर पाहायच्या असतील तर द वॉशिंग्टन पोस्ट हे जे म्हणजे न्यूज मीडियाचं जे म्हणजे दैनिक आहे, तर यामधून बातम्या पाहाव्यात जाव्या, कारण की योग्य त्या स्वरूपाच्या अशा बातम्या आहेत। रशिदी यांच्या आटोपशीर लेखाचा प्रतिवाद करता येईलच, पण तो कोण रशिदी, त्याची लायकी काय वगैरे पद्धतीने नव्हे, तर रशिदी टुकार लेखक आहेत, रशिदी पोकळ आहेत, रशिदींना चांगले काही पाहवत नाही, सकारात्मक वृत्ती नसलेल्या किडक्या बुद्धिवंतांमध्ये रशिदी मोडतात, अशा स्वरूपाचे। विद्यार्थी मित्रांनो, हे सारे जणू गंभीर आक्षेप आहेत आणि ते समजा जर खरे आहेत असे गृहीत धरून चालले तर रशिदी यांच्या म्हणण्याला त्यांच्या विधानातून जो अर्थ जगापर्यंत पोहोचवतो त्या प्रतिवाद होऊ शकणार नाही। मुद्दा आहे तो ट्रम्प हे रशिदी म्हणतात त्याप्रमाणे हुकुमशहासारखे आहेत का, आणि म्हणून अमेरिकेने सांभाळले पाहिजे, हे रशिदींचे म्हणणे खरे ठरते का, एवढंच तर या दोन मुद्द्यावर खरा प्रतिवाद होऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तो करताना हुकुमशहासारखे अशी ट्रम्प यांची संभावना करण्यासाठी रशिदी यांनी कोणतीही उदाहरणे दिली हे भारतीयांसाठी महत्त्वाचे ठरावे। इंदिरा गांधी आणि झिया उल हक्क का, तर इतर सरळ आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधींबद्दल मिडनाईट चिल्ड्रेन आणि पाकिस्तानातील लोकशाही उलथून सत्ता काबीज करणाऱ्या झिया यांच्या शेम या पुस्तकात रशिदींनी लिहिली आहे, म्हणून या दोघांची नावे रशिदींनी घेतल्यामुळे आता प्रतिवादाचा परीघ संकुचित होणार असल्याचे दिसून येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या दोघांनाही असे काय केले की त्यांना हुकुमशहा म्हणावे, आणि ट्रम्प हे सुद्धा या दोघांसारखेच आहेत, म्हणून काय करणार आहेत
की ट्रम्प पुढल्या काळामध्ये सांभाळून राहावे. इंदिरा गांधी यांच्या काळात आपल्या लोकशाहीतील संस्था खिळखिळ्या झाल्या आहेत, असे एक उत्तर आपण सर्वांनीच ऐकून एवढा मुखोद्गत सुद्धा काढलेले आहेत. आपल्या शहरांमध्ये गावांमध्ये झालेली पहिली अनाधिकृत इमारत जी आहे ती 1970 ते 1976 याच काळात असते. इथपासून या संस्था ज्या आहेत शबिलीकरण पुरावे सुद्धा सुरू होतात. गोळी घालणारा अंगरक्षकच असावा इथे संपतात. पाकिस्तानातही याहून वाईट घडले आहे. झियाच्या लष्करी राजवटीनंतर तेथील लोकशाहीला कधी दोन पायावर उभेच राहता आले नाही, तर दोन पाय म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष. पाकिस्तानात घडले असे की एक पक्ष सत्तेत आल्यावर दुसरा देशद्रोही ठरू लागला. ते तेथे आजही सुरूच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रम्प यांची प्रवृत्ती जी आहे ती इंदिरा गांधी अथवा झिया यांच्याशी जुळत असल्याची ही वाताहत अमेरिकेमध्ये देखील सुद्धा होईल असे रशिदी यांनी सुचवायचे आहे काय? तर अमेरिकेने पुढल्या काळात सावध राहिले पाहिजे. हा त्यांचा सूर यालाच पुष्टी देतो की होय, इथेच रशिदी चुकीचे ठरवले जाऊ शकतात. रशिदी यांचा प्रतिवाद करू पाहणाऱ्यांना बळ मिळेल ते नेमक्या या मुद्द्यावर. कारण सावध राहावे असा सल्ला अमेरिकेला देणारे रशिदी जणू अमेरिका बेसावधच असल्याचे समजत आहे असा त्यांचा सूर दिसतो. तो किती चुकीचा आहे यासाठी पुराव्यांची यादी करता येईल. उदाहरणार्थ ह्यूस्टन शहराचे पोलीस प्रमुख ज्यांचे ट्रम्प यांनी तोंड बंद ठेवावे हे पोलीस प्रमुखांचे वक्तव्य गाजले आहे. ट्रम्प यांनी या परिस्थितीत सुधारता येत नसेल तर किमान चिघळेल अशी व चिथावणीखोर वक्तव्ये जी आहेत ती तरी करू नयेत अशा स्वरूपांनी त्यांनी सुद्धा म्हटलेले आहे. तोंड बंद ठेवावे असे ह्यूस्टनच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले. याला विशेष अर्थ आहे. मोनोपोलिओस येथील पोलिसांनी हीन पद्धतीने जीवे मारलेला जॉर्ज फ्लॉइड हा मूळचा ह्यूस्टन अमेरिकेचा. अनेक शहरांमध्ये या पोलिसी हत्येविरुद्ध निदर्शनं सुद्धा सुरू करण्यात आलेली आहेत. तर ह्यूस्टनमध्ये जोर अधिक आहे. ट्रम्प यांनी लष्करबळाने निदर्शन चिरडण्याची भाषा सुद्धा केली असताना अमेरिकी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी देशातील नागरिकांच्या विरुद्ध लष्कराची गरज नाही असे सुद्धा सुनावले. अमेरिकेचे संयुक्त सेना दल प्रमुख मार्क मिले यांनीही लष्कर नको असे सांगून अध्यक्ष ट्रम्प यांच्या ज्या धमकीतील हवा तीच काढून टाकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही विरोध करणे योग्य आहे, पण अशा परिस्थितीत विरोध करणे आणि सरकारकडून असे वर्णवादाचं जर हे केलं जात असेल तर ते कदापिही खपून घेतलं झालं नाही पाहिजे. तर माजी संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी याही पुढे जाऊन ट्रम्प यांच्यामुळे देशामध्ये दुफळी माजत आहे असे स्वच्छपणे सांगितले. निदर्शकांना हिंसक वळण लागले तेव्हा ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील सेंट जॉन या चर्चला सुद्धा भेट दिली. अर्थातच चित्रवाणी कॅमेऱ्यासमोर चर्चच्या आवारातून शांततेचे आवाहन करण्याऐवजी त्यांनी चढाईची भाषा सुद्धा केली. त्यानंतर वॉशिंग्टन विभागाच्या बिशप मॅरियन बुडे याचीही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांनी घेतली. ट्रम्प यांनी प्रार्थना केली नाही अशा शब्दात त्यांना फटकारून या बिशपबाई म्हणाल्या की ट्रम्प यांनी धर्माचा गैरवापर केला आहे. राजकीय उद्दिष्टांसाठी असा वापर कोणीही करू नये. एकंदरीत बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही धर्माचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी केला जाऊ नये, तो कदापिही योग्य नाही. रशिदी यांच्या लेखास ज्या वॉशिंग्टन पोस्टने स्थान दिले त्या दैनिकासह अमेरिकी छापी आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी गेल्या काही दिवसांमध्ये या साऱ्या ठळक प्रसिद्धी दिल्या आहेत त्या विशेषतः न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बोस्टन ग्लोबल आदी मुख्यधारेतील दैनिक जे आहेत त्यांच्या संपादकीय टिप्पण्यांमधून ट्रम्प हे आत्मप्रौढी आणि आत्मभरतीमुळे देशाचे भले काही करू शकले नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. तर अमेरिकी लष्कर प्रमुख तसेच ट्रम्प यांचे आजी-माजी संरक्षण मंत्री म्हणजेच त्यांनी निवडलेले त्यांचे सहकारी स्पष्ट बोलून अमेरिकी नागरिक जे आहेत त्यांच्या अंगावर लष्कर सोडण्याची ट्रम्प यांची वल्गना हाणून पाडतात. हे जितकेच महत्त्वाचे तितकेच एखादे पोलीस प्रमुख ट्रम्प यांना तोंड बंद ठेवा हे सुनवू सुद्धा शकतात. विद्यार्थी मित्रांनो, किती ह्याची हे आहे की पोलीस प्रमुख जर ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षाला जर हे करत असतील तर असे राष्ट्राध्यक्ष चिथावणीखोर आणि लोकशाहीला धोकादायक जर करत असतील ते एकदम चुकीचे आहे. हे देखील लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की पोलीस प्रमुखांनी तोंड बंद ठेवा असे ट्रम्प यांना सुनावलेले आहे.
तर तेव्हा रशिदी यांनी ट्रम्प हे हुकुमशहा प्रवृत्तीचे वाटत असतील तर ते केवळ एक वेळ योग्य ठरेल, परंतु अमेरिकेने सावध राहावे हा सल्ला अनाठायी खुद्द रशिदी यांनीही गेली 4 वर्ष अमेरिकेचे नागरिक आहेत, तेव्हा त्यांना माहीत असायला हवे की अमेरिका सावध आहेच. पोलीस, सेनादले, धार्मिक संस्था आणि एक पोलिसी हत्येमागे कृष्णवर्णीयाचा द्वेष हे खरे कारण असल्याचे ओळखून रस्त्यावर उतरलेले जे लोक आहेत, अशा अनेक घटकांनी अमेरिका जे आहे ते सावधपण जे आहे ते दाखवून दिले आहे. तर इंदिरा गांधी किंवा पाकिस्तानची झिया यांनी आपापल्या देशांच्या लोकशाहीलाच गालबोट लावल्याचे रशिदी यांचे सुद्धा म्हणणे चूक नसेल, पण एक कल्ली आहे. झियांच्या देशातील लोक गप्प राहिले, पण इंदिरा गांधी यांच्याशी संघर्ष करण्याची हिंमत भारतीय लोकांनी दाखवली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मूक संघर्षच केला होता हे रशिदी विसरतात. अशी हिंमत दाखविणारे लोक सध्या अमेरिकेमध्ये आहेत, हे आशादायकच आहे. सत्ताधाऱ्यांपुढे नमते न घेता बुद्धी वापरणारे लोक हेच लोकशाहीचे खरे राखणदार असतात, हे रशिदी यांना माहीत नाही की काय? विद्यार्थी मित्रांनो, जे सत्ताधाऱ्यांपुढे नमते न घेता बुद्धी वापरणारे जे लोक असतात तेच लोकशाहीचे खरे राखणदार असतात. म्हणजेच रशिदी हे सुद्धा एक स्वरूपाचे योग्य आणि चांगला हा लेख लिहिलेला आहे. आपल्याला हा लेख कसा वाटला तो तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता. दुसरा आणि महत्त्वपूर्ण लेख जो आहे तो मात करायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो, चीनसारखा 1991 पर्यंत आपल्याही पेक्षा मागे होता असा देश आता 14 पैकी डझनभर शेजारी देशांशी वाद उकरून काढतो आहे आणि अमेरिकेच्या नाकीनाव आणत सुद्धा आहे. हे कशाच्या जोरावर? आणि अमेरिकेशी आर्थिक युद्ध खेळणं कसं जमल चीनला तरी? असे प्रश्न खूप आपल्याला पडले सुद्धा असतील आणि पडायला सुद्धा पाहिजे. कारण की आज शनिवारी चीन आणि आपण यांच्यामध्ये ताज्या सीमावादावर चर्चा होईल. आपला चीनशी वाद तसा जुनाच आहे, पण चर्चा नवी. चीनचा हाँगकाँग आणि तैवानशीही वाद सुरू आहे, तर दक्षिण कोरियाशीही मतभेद आहेत, पण जपान आणि चीन यांच्यातून तर विस्तव जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुलनेने लिंबूटिंबू भूतानशी देखील चीनचं सीमाप्रश्न बिनसलेला आहे, तर चीन इतका आगडबंब पसरलेला आहे की जवळपास 14 देशांची त्यांच्या सीमा खेटून आहेत. त्यातल्या रशिया आणि अफगाणिस्तान सोडला तर चीन सगळ्यांशी भांडत आहे, हे आपण सध्या पाहतच आहात. आणि हे सर्व सोडून पुन्हा अमेरिकेशी 2 हात करायला तो मागं पुढे पाहत सुद्धा नाही. आणि इतक्या सगळ्या एकाच वेळी 2 हात करूनही चीनच्या अंगावर ओरडाही नाही, हे कसे काय? यावरच्या यादीतील बाकीची दखल घ्यायची कारण नाही, कारण की अभ्यास करण्यासारखा आहे तो चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध. तर विद्यार्थी मित्रांनो, चीनसारखा 1991 पर्यंतच्या आपल्यापेक्षाही मागे होता असा देश अमेरिकेच्या नाकीनऊ आणण्या इतका मोठा कसा काय झाला? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चीनी बँका आणि त्यांच्या बँकांमार्फत चीनने अमेरिका आणि अन्य देशातील केलेल्या ज्या गुंतवणुकी आहेत त्याबद्दल समजून घ्याव्यात. अन्य कोणत्याही इतक्या प्रचंड देशाप्रमाणे चीनमध्ये सुद्धा हजारो बँका आहेत. एकंदरीत 4000हून अधिक व्यावसायिक बँका आणि 134 शहरी तर 1300 ग्रामीण अशा स्वरूपाच्या बँका आहेत. जोडीला अगणित सहकारी पतसंस्था, पण तरीही महत्त्वाच्या आहेत फक्त 6 मोठ्या बँक: इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना आणि चायना कन्स्ट्रक्शन बँक, ॲग्रिकल्चर बँक ऑफ चायना, पोस्टल सेव्हिंग बँक ऑफ चायना आणि बँक ऑफ कम्युनिकेशन अशा स्वरूपाच्या ह्या ज्या संस्था आहेत त्या अगणितीय आहेत. सर्व चीनी बँकांकडील मिळून 16 लाख कोटी डॉलर्सच्या मतेतील 47% वाटा जो आहे तो या 6 बड्या बँकांमध्ये आहे. तर या सर्व बँका ज्या आहेत त्यांच्या व्यवहाराचा आकार 2009 ते 2019 या 10 वर्षात 10 लाख कोटी डॉलर्सवरून 41 लाख कोटी डॉलर्स इतका प्रचंड वाढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 4 पटीने हा जो त्यांचा व्यवहार जो वाढलेला आहे, सर्व बँकांचा व्यवहाराचा आकार जो आहे तो 4 पटीने 41 लाख कोटी डॉलर्स इतका प्रचंड वाढला आहे. आज जगातील सर्वात बलाढ्य जे बँकिंग क्षेत्र आहे हे चीनचे आहे. या सर्व बँकांची बँक आपली रिझर्व्ह बँक वा अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक त्या देशाची पीपल्स बँक ऑफ चायना ही होय. पण हे साम्य वारंवारच चलन व्यवस्थापन हे आपल्यासारख्या देशामधल्या
मध्यवर्ती बँकेचे मध्यवर्ती कर्तव्य, पण चीनीची मध्यवर्ती बँक यापेक्षाही अनेक वेगवेगळी काम करते. त्याबरोबर दुसरा आणि महत्त्वाचा भाग असा की चीनचं बँकिंग क्षेत्र इतक्या प्रचंड वेगाने वाढलं असताना त्या तुलनेत त्या देशाच्या आर्थिक विकासाला वृद्धिदर काहीही या काळात वाढला नाही, तर त्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातही या काळात फार मोठी वाढ झाली असेही नाही. उलट गत वर्षाच्या अखेरीस चीनने अर्थविकासाच्या गेल्या 29 वर्षातला नीचांक सुद्धा नोंदविला आहे. हा विरोधाभास लक्षणीय आहे विद्यार्थी मित्रांनो. अर्थगती मंदच आणि बँकेचे फुगणे मात्र अव्ययता असा हा प्रकार. याचा अर्थ आपल्या डोळ्यांना दिसत नाही असे अनेक उद्योग जे आहेत ते चीनी बँका सुद्धा करत असतातच. त्यातला सर्वात मोठा म्हणजे प्रचंड कर्ज वाटपाचा चीनी बँक आपले ग्राहक अधिकाधिक कर्जांच्या जाळ्यात कसे राहतील याची खबरदारी घेत असतात. हे कसं काय शक्य होतं त्यांना? तर काही कर्ज जे आहेत तर बुडीत खात्यात जाऊन बँकासमोर आवाहन नाही का उभी राहणार? तर याचं उत्तर नाही. कारण की या सर्वच बँका ज्या आहेत त्या सरकारी आहेत आणि या बँकांची बँक असलेली पीपल्स बँक ऑफ चायना ही बँक देखील स्वातंत्र्य नाही. ती सरकार चालविणाऱ्या मंडळास म्हणजेच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षास उत्तरदायी आहे. तर आता याच संबंध अमेरिकेशी कसा काय असेल हा प्रश्नही काही जणांना पडला असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचाच वेध गेल्या महिन्यात अमेरिकेच्या चीनी विषयक आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाने घेतला. तर त्या नोंदी अमेरिकेबरोबर आपलेही डोळे उघडणाऱ्या आहेत. चीनी अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उत्पादनावर आधारित आहे. सर्व प्रकारची उत्पादन जमेल तितकी स्वस्तात तयार करण्याची आणि जगात विकायची ही चीनी अर्थव्यवस्थेचा गमक आहे. याचाच अर्थ ती अर्थव्यवस्था निर्यातीपलीकडे निर्यातीवर जगते आणि निर्यातीत सर्वात मोठा चीनी मालाचा खरेदीदार म्हणजे अमेरिका आहे. या दोन देशांमधील व्यापार जे आहे यामध्ये तफावत आहे. ट्रेड इम्बॅलन्स म्हणजेच चीन अमेरिकेकडून जितक काही विकत घेतं त्यापेक्षा कितीतरी पटीने ते अधिक अमेरिकेला माल विकते. या व्यवहारात अर्थातच चीनी निर्यातकदारांना डॉलर्स मिळतात. घरी कामगाराची देणी वगैरे यांना चुकवायची असतात ती युआन या चीनी चलनात. म्हणून हे निर्यातदार जे आहेत ते आपल्या व्यापारातून कमवलेले डॉलर्स विकतात आपल्या मध्यवर्ती बँकेलाच आणि त्या बदल्यात युआन घेतात. त्यामुळे होतं असं की डॉलर्सची नेहमी टंचाई राहते आणि युआनला सुळसुळाट. याचा परिणाम म्हणजेच डॉलर्सचे भाव चढे राहतात आणि युआन स्वस्त होतं. तर तेच तर चीनला हवं असतं, कारण जर समजा युआनची किंमत वाढली तर निर्यात महाग होईल, म्हणजेच डॉलर कमी मिळतील, म्हणजेच त्या बदल्यात मिळणारे जे युआन आहे त्यामुळे कमी होतीलच आणि याचा परिणाम जे आहे म्हणून चीनी कामगारांना मोबदला तरी कमी द्यावा लागेल असा किंवा नोकर कपात तरी करावी लागेल. हे दोन्हीही चीनला परवडणारे नाही. म्हणून आपल्या सरकारी मालकीच्या बँकेला हाताशी धरून तो सतत डॉलर चढच राहील याची तजवीज करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रसंगी युआनचे दर जे आहेत ते एकतर्फी कमी करायला चीन मागे पुढे पाहत नाही. हा एक अमेरिकेच्या रागाचा मुद्दा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने चीन अमेरिका यांच्यातील व्यापारी तुटीबद्दल बोलत असतात. ते यामुळे या व्यापाराचा अधिक फायदा जो आहे तो चीनला होतो असं त्यांचं म्हणणं आहे. वास्तव ते खरं नाही, कारण की कमी पैशात अमेरिकेला यात बऱ्याच गोष्टी मिळत असतात. या सर्व ज्या चिजा इतक्या प्रमाणावर अमेरिकेत तयार करून आत्मनिर्भर व्हायचं त्यांनी ठरवलं तर ते अवघडच आहे. कारण की कच्चा माल अत्यंत स्वस्त, मजूर वगैरे अनेक मुद्द्यांवर कोणत्याही घटकाचे भाव ठरत असतात. त्यामुळे स्थानिक निर्मिती कितीही देशाभिमानाची असली तरीही बऱ्याच बाबतीत ती शहाणपणाची नसते. कोणत्याही आयात निर्यात व्यापारात हे समीकरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. पण चीन इथंच थांबत नाही, तर त्या देशाने प्रचंड प्रमाणावर अमेरिकी सरकारी कर्जात गुंतवणूक सुद्धा केली आहे. 2008 सालच्या आर्थिक अरिष्टातून सावरण्यासाठी अमेरिकी मध्यवर्ती बँकेनं मोठ्या प्रमाणावर डॉलर्सची तरलता जी आहे ती वाढवली, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर डॉलर्स उपलब्ध होतील याची व्यवस्था सुद्धा त्यांनी जी आहे ती निर्माण केलेली आहे. त्यासाठी कर्जरोखे आणले गेले. हे कर्जरोखे विकत घ्यायचे ते अर्थात डॉलर मोजून. त्यामुळे डॉलरचा प्रवाह वाढतो. तर चीन तेच करत असते. अमेरिकेच्या व्यापारातून हाती आलेल्या डॉलर्सच्या बदल्यात चीनने महाप्रचंड प्रमाणात गुंतवणूक सुद्धा केली आहे. ती अमेरिकी बँकात. अमेरिकी अर्थखात्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार त्या देशाच्या डोक्यावर कर्ज जे आहे 23 लाख कोटी डॉलर्स इतकं आहे. इतकंच
देदीप्यमान कर्ज वागविणारा दुसरा अन्य देश नाही हे सांगायची गरज सुद्धा नाही. तर या कर्जातील साधारण 5% म्हणजेच 1,07,000 लाख कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक ही म्हणजे चीनची. म्हणजेच अमेरिकी बँकेंनी जे काही रोखे विकायला काढले त्यातील 1.07 लाख कोटी डॉलर्स जे आहेत ते रोखे चीन बँकेनं म्हणजे चीन सरकारनं विकत सुद्धा घेतले आहेत. अमेरिकेचा हात आकडला आहे तो या दगडाखाली, कारण उद्या जर उभयतेतले संबंध बिघडले आणि चीनच्या मध्यवर्ती बँक या रोख्याखालील गुंतवणूक सोडवायला गेली तर अमेरिकेकडे इतकी रक्कम चीनला द्यावी लागेल. ती द्यायची तर काही प्रमाणामध्ये डॉलर सुद्धा छापावे लागतील, म्हणजे चलनवाढ घ्यावी लागेल. आता या चीनचं काहीच नुकसान नाही असंही नाही, ते आहे, पण अमेरिकेचं अधिक आहे. म्हणूनच ट्रम्प हे फार चिरफाडतात पण काहीही करू शकत नाही. या गाठी सोडवायच्या तर खूपच लांब पाहायची क्षमता असावी लागते. ती चीननं दाखविलेली आहे. हाच फरक आहे चीन आणि अन्य देशातील. चीनवर मात करण्याची जी भाषा करणारे ते आधीपासून समजून घ्यायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, असे संपादकीय लेख पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.